नमस्कार मित्रांनो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत तूर, मूग, उडीद व सोयाबीन पिकाच्या अनुदानावरील बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी गुरुवारपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्त्व विचार घेता सुधारित आणि संकरित वाणाचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 20 गुंठे ते कमाल 1 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. शेतकऱ्यास महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत 7-12 उताराच्या आधी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रमाणित बियाणे वितरण उपलब्ध करण्यात येत आहे. तूर, मूग, उडीद 10 वर्षाच्या आतील सुधारित बियाणे वाणास 50 रुपये प्रति किलो अनुदान असून 10 वर्षाच्या वरील सुधारित बियाणे वाणास 25 रुपये प्रति किलो अनुदान देय आहे. तूर, मूग, उडीद या पिकाच्या अनुदानावरील बियाण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन बियाणे 5 वर्षाच्या आतील वाण फुले किमया 100% अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आजपासून गुरुवारपर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुरुवारी ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जातील व यादी प्रसिद्ध होईल. अनुदानावरील बियाण्यासाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचे त्यांच्या मोबाईलवरील निवड झालेला संदेश व स्वतःचा आधार कार्ड घेऊन आपल्या तालुक्यातील महाबीजच्या वितरकामार्फत शुक्रवारपासून बियाणे उचल करावे लागणार आहे. तालुकानिहाय महाबीजच्या वितरकाच्या याद्या गुरुवारी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत पीक प्रात्यक्षिक बाब राबविण्यात येणार असून पीक प्रात्यक्षिक ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यादीद्वारे राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट हा 31 मार्च 2024 पूर्वी नोंदणीकृत असावा. पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत शेतकरी गट, कंपनी, संस्था निवड ही प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर निवड करण्यात येणार आहे. एका गावातून फक्त एकाच शेतकरी गटाची निवड करण्यात येणार असून गटातील शेतकऱ्याची संख्या जास्त असल्यास त्यापैकी फक्त 25 शेतकऱ्यांची या लाभासाठी निवड करायची आहे. तथापि शेतकरी गटातील एका कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला लाभ देण्यात येणार आहे. शेतकरी गट, कंपनी, संस्था यामधील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रिस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. तरी या सर्व बाबीचा लाभ घेण्यासाठी राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट, कंपनी आणि संस्था यांनी mahadbt.maharashtra.go.in या संकेतस्थळावर 29/5/2025 पर्यंत अर्ज सादर करावेत व अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. धन्यवाद.